नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. मी आज तुम्हाला आंबा या फळाविषयी माहिती सांगणार आहे. जर तुम्हाला माझी माहिती आवडली तर तुम्ही माझे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आंबा हे फळ आपल्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे. सोबत सर्वांचे आवडते फळ सुद्धा आंबाच आहे. तर या आंब्या या फळाबद्दल तुम्हाला माहिती असेलच, पण मी तुम्हाला थोडीशी माहिती अजून सांगते, की आपण सर्व आंब्याबद्दल ऐकूनच आहात. पण तुम्हाला त्याच्या आंब्याच्या झाडाबद्दल माहीत आहे का? तर मी ते तुम्हाला आज थोडंसं सांगते. आपल्यातील सर्वसामान्यांना आंब्याच्या झाडाची माहिती नसते. शहरी भागातील लोकांना तर आंब्याचे झाड कसे असते, त्याचे महत्त्व काय, त्याबद्दल काहीच माहिती नसते. पण म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी आंब्याच्या झाडाची संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे. तर ती तुम्ही नक्की आवर्जून ऐका आणि जर कोणी तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करून घेऊ शकता. तर चला तर आपण आज जाणून घेऊया की आंब्याच्या झाडाची माहिती. आंबा हे फळ आपल्या भारत देशाचे राष्ट्रीय फळ आहे. फळांचा राजा असे देखील म्हटले जाते. आंबा हा विषवृत्तीय प्रदेशात आढळणारे वृक्ष आणि फळ आहे. आंबा हे विषवृत्तीय प्रदेशात आढळणारे फळ आहे. चवीला आंबट आणि गोड असणाऱ्या या फळाला कोकणचा राजा सुद्धा म्हणतात. मुख्यतः उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याच्या झाडाचे फळ पाहायला मिळते. मला बोलतानाच एवढं माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आंब्याचा उगम कुठे झाला हे कोणालाही माहीत नाही. तरीही काही तज्ज्ञांच्या नुसार 250 ते 300 वर्षाचा इतिहास पाहता आंबा या फळाचा उगम दक्षिण किंवा दक्षिण पूर्व आशियामध्ये झाला असावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण या प्रदेशामध्ये आंब्याच्या विविध जाती आणि जैवविविधता पाहायला मिळते. आंब्याच्या झाडाला आपण मराठीत आंब्याचे झाड म्हणत असलो तरी इंग्रजीमध्ये मँगो ट्री असे म्हणतात. तर आंब्याचे शास्त्रीय नाव हे मॅजिफेरा इंडिका असे आहे. आंब्याचे शास्त्रीय नाव मॅजिफेरा इंडिया असे आहे. आंब्याच्या झाडाच्या फळाला आंबा म्हणतात. जेव्हा हा आंबा कच्चा असतो तेव्हा त्याला कैरी म्हणतात. आंब्याची झाडे ज्या ठिकाणी एकत्रित असतात किंवा समूहाने असतात त्याला आंब्राई असे म्हणतात. जेव्हा समूहाने राहतात त्याला आंब्राई असे म्हणतात. तर अशा प्रकारे ही मी आंब्याच्या झाडाची माहिती तुम्हाला सांगितली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.